आता बातमी आहे खरात संदर्भातली। भोंदूबाबा खरातची पनवेलमध्ये 51 गुंठे जमीन आहे। नातेवाईकाच्या नावाने खरातने ही जमीन खरेदी केली। व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये दिल्याची चर्चा आहे। महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने जमीन खरेदी केली असा एक आरोप होतोय। व्यवहारासाठी वापरलेली कोट्यवधींची रक्कम नेमकी आली कुठून असा सवाल आता उपस्थित होतो। जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली जाते। तर व्यवहारासाठी वापरलेली ही कोट्यवधींची रक्कम खरातकडे आली कुठून असा प्रश्न आता उपस्थित होतो। कारण पनवेलमध्ये खरातनं 51 गुंठे जमिनीची खरेदी केली। नातेवाईकांच्या नावे खरातनं ही जमीन खरेदी केली। या 51 गुंठे जमिनीसाठी खरातकडे इतके कोट्यवधींची रक्कम नेमकी आली कुठून असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतो। जी, ये अपना शिरडोन गांव है। ये शिरडोन गांव में अभी मीडिया के माध्यम से हमें पता चला है उनका जो 7/12 आया हुआ है उसका 56 करके /2 करके उनका 7/12 है, सब लोग देख सकते हैं। तो उसमें 51 गुंठा उनका जगह है। काफ़ी नज़दीक है, नवी मुंबई एयरपोर्ट के काफ़ी नज़दीक है। और देखिए इधर का जो वैल्यूएशन चल रहा है तो मेरे हिसाब से 10 लाख रुपए पर गुंठा है। तो उनका प्रॉपर्टी भी करोड़ों में जाता है। तो उन्होंने कब ये प्रॉपर्टी ले लिया, कब इधर के रहिवासियों को उन्होंने कवर कर लिया, तो ये बड़ी सोचने वाली बात है आजकल। आता रायगड जिल्ह्यातील शिरोडण गावामध्ये आपण आता उभे आहात आणि या एरियामध्ये त्यांची 51 गुंठा त्यांची जागा आहे, बरोबर आहे। तर आजचे जरी रेट आपण जर बघितले तरी 10-12 लाख रुपये गुंठा चालू आहे त्या हिशोबाने। आणि इथले जो डेव्हलपमेंट म्हणजे इथून 8-10 किलोमीटरवरती नवीन मुंबई विमानतळ आहे या हिशोबाने, आणि इथे डेव्हलपमेंट जोरात चालू आहे। तर आज त्यांची प्रॉपर्टी करोडाची आहे आणि ही पहिले घेतलेली जागा आहे। आता ही कशी घेतलेली आहे ती त्यांनाच माहिती, पण त्यांनी इथपर्यंत प्रॉपर्टी घेतल्या कशा हा आज आम्हाला देखील प्रश्न पडलेला आहे। तर शिरडोणमध्ये या खरातची 51 गुंठे जागा असल्याची माहिती मिळते आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे। कविता, ही जमीन नेमकी कधी खरेदी करण्यात आली होती आणि हा सगळा व्यवहार नेमका कसा झाला? नक्कीच कल्याणी मॅम, भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याची पनवेलमधील शिरडोन येथे 51 गुंठे जमीन असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला भेटते। एकूणच ग्रामस्थांनी देखील मागणी केलेली आहे की ही जमीन त्यांनी कधी खरेदी केली, कशा पद्धतीने खरेदी केली याची चौकशी व्हावी अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते। भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या नातेवाईकांच्या नावे ही संपूर्ण जमीन असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली पाहायला भेटते। महसूल अधिकारी जे आहेत ते या जमीन खरेदी प्रकरणी जे आहे ते त्यांची चौकशी करण्यात यावी ही देखील मागणी होते। कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक जी आहे ही जमीन नावावर करण्यासाठी करण्यात आलेली आहे आणि एकूणच हे कोट्यावधी रुपये आले कुठून आणि ही जमीन कशासाठी घेण्यात आली याची चौकशी व्हावी अशा पद्धतीची मागणी देखील आता ग्रामस्थांच्या वतीने होताना आपल्याला पाहायला भेटते। एकूणच पनवेलमध्ये वाढतं शहरीकरण होताना आपल्याला पाहायला भेटते आणि अधिकचा नफा मिळवण्याच्या हेतूने ही जमीन खरेदी घेतली असल्याचा संशय जो आहे तो आता व्यक्त होताना पाहायला भेटतोय। कल्याणी मॅम। कविता, खरं तर शिरडोण म्हटल्या स्थानिक प्रशासनाने या संदर्भातली काही माहिती दिली का? खरातच्या कोणत्या नातेवाईकाच्या नावे ही जमीन खरेदी करण्यात आली? भोंदूबाबा अशोक खरात यांचे जवळचे जे सर्व नातेवाईक आहेत त्यांच्या नावावरती ही 51 गुंठे जमीन घेतल्याची माहिती समोर येते। ठाणे विभागातील जे अधिकारी असतील, महसूल विभाग अधिकारी असतील किंवा महसूल क्षेत्रातील निगडित काही अधिकारी असतील त्यांच्याशी अद्यापही कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही किंवा महसूल विभाग अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात कोणतीही माहिती अद्यापही समोर आणलेली नाही आहे। आणि या संदर्भातच आता ही माहिती समोर येण्यासाठी चौकशी करण्याची मागणी जी आता स्थानिकांकडून होताना आपल्याला पाहायला भेटते। कल्याणी मॅम। नक्कीच कविता, त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता तपास कसा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।